केला फलंदाज प्रमोद म्हात्रे आणि नॉन स्ट्राईकला आपण सुगनाथला पाहू शकता उर्फ लारा. बबन गोलंदाजी मार्कर कोपरगाव एंड कडून. पहिला चेंडू बॅकफूट जाऊन पंच लाजवाब फटका. चेंडू चालला स्वीप कव्हर रिजन मधून सी मार्जावार दणदणीत चौकार. बबन ऑन साइडला पूल चालला जवाब फटका. चेंडू चालला मिड विकेट सी मार्शाबार. आपण तर गेसर स्पर्धेमध्ये देखील अशाच प्रकारचा स्टार्ट दिला होता प्रमोदने. आज सुकनाथ त्याच्या जोडीला आलाय. बबन गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द कडनं मारा करतोय आमच्या समालोचक कक्षांकडून. ऑन साइडला पुन्हा एकदा पूल चालला जवाब फटका. चेंडू चालला स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सी मार्शाबार दणदणीत चौकार. तीन चौकार. प्रमुख गोलंदाज बबन चौधरी हल्ला चढवला जातोय. जबरदस्त बॅटिंग करतोय. प्रमोदचं मी कौतुक करेल. काय बॅटिंग केली अशाच प्रकारची ना करण बॅटिंग केली होती आपण गेसर स्पर्धेमध्ये. फ्लाइंग स्टार्ट दिला होता. 2 षटकामध्ये 27 धावांचा स्टार्ट दिला होता. जबरदस्त बॅटिंग. फटारा 3 चेंडू 3 चौकार येतात. बबन गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू बागपुढे जाऊन पुन्हा एकदा पंच करायचा व्यवस्थित चेंडू मिळत नाही. चेंडू 2 क्षेत्र गॅप मधला चालला या बेलला कव्हर रिजन मधून चेंडू सीमा पास सरळ आपण तो चौकार जातो आणि 4 चेंडू 4 चौकार. पंचांचा इशारा येतो या वेळेला नोचा इशारा येतो. एकूण 5 धावा येत आहेत आणि येणारा चेंडू फ्रीट. सतरा धावा अशोक पाटील आणि येणारा चेंडू फ्रीट. दबाव असणार आहे. बबन चौधरी सारख्या गोलंदाजावरती हल्ला चढवलाय. प्रमोदचं कौतुक करे. काय बॅटिंग करतो बघा. ऑफ साइडला क्षेत्रशः आपण पाहू शकता. एक क्षेत्र दरम्यान पॉइंट कव्हर्स शॉर्ट कव्हर्स. हा चेंडू यावेळेला पूल करायचा होता. व्यवस्थित चेंडू मिडल होत नाहीये. एक धाव इथे कंप्लीट केले. शॉर्ट पिच होता चेंडू पण लेग बायच्या स्वरूपात जेतो जो क्षेत्रशः आपण पाहू शकतो. शॉर्ट लेगला क्षेत्रशन स्क्वेअर लेगला क्षेत्रशन आणि एक क्षेत्रशन वडिश लॉंगला. हा चेंडू यावेळेला आपण बॅकफुट गेले पंच केलाय. जोपर्यंत गोलंदाजी चेंडूला फीड करतोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. किरण चांगली गोलंदाजी करतोय. चांगली सुरुवात केली किरण. पुढे गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू खूप चांगला आहे. खोदून काढला. यावेळेला ड्राईव्ह बघायला मिळालाय. एकच धाव मिनिट आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. महेंद्र गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला प्रमोद. हा चेंडू डान्सिंग गावच्या माध्यमातून चेंडूला खेळायचं होतं. यावेळेला सरळ लॉंग ऑनला क्लिअर करतो. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय फाईन लेगला. यावेळेला एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलक. महेंद्र गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला प्रमोद. हा चेंडू व्यवस्थित मिडल होत नाहीये. चेंडू चालला यावेळेला आपण होतोय मिडावरून लॉंग ऑनला जातोय. जोपर्यंत चेंडू एकच धाव मिळते. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला प्रमोद कशा प्रकारे बॅटिंग करतो आता. हा चेंडू ऑन साइडला पूल करायचा होता. यावेळेला मेसफील्ड. यावेळेला आपण फाईनलेच्या क्षेत्ररक्षक आणि त्याचा रूपांतर चौकारामध्ये. धावसंख्या 10 फलकाती 50 कंप्लीट. 53 धावांची भागीदारी होती. टाय होऊन जाते 2 फलंदाजी. जबरदस्त भागीदारी प्रमोद आणि आपण सुकनाथच्या माध्यमातून डीजे आत्मविश्वास बघायला मिळतो प्रत्येक फटक्यामध्ये. हा चेंडू बॅटन फ्लिक चालला जवाब फटका. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मार्शाबार दमदार चौकार. फटका बघायला फ्लिकचा. हा चेंडू यावेळेला स्टँड डिलिव्हरच्या मध्ये चेंडूला फेकून देतोय. वाईड इश लॉंग ऑन सी मार्शाबार षटकार. प्रमोद जबरदस्त. असं वाटत नाही की हा संघ नवीन संघ. या वर्षी हा संघ आलाय. कारण मी तर म्हणेल ना उशीर आला हा संघ. जर आधी आला असता ना तर आपल्या नावाचा देखील दबदबा निर्माण केला असता.
तर तुषार मात्रेकडून आपण पार्श्व केले प्रमोद साठी या षटकासाठी. दादा आपण नंतर द्या, पारितोषिक आपल्याकडे ठेवा. ऑन साइडला पूल चालला, जवाब गॅप शोधले या वेळेला. पंचांचा इशारा काय तो पाहायचाय. वन बाउंड चेंडू सीमारेषा पार, चौकार. धावांचं योगदान देतो प्रमोदची. जर बॅटिंग आवडली तर टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत. काय बॅटिंग करतो, अफलातून बॅटिंग, लाजवाब बॅटिंग. करण काळन दुसरी स्पर्धा खेळतो हा संघ वाटत नाही. 38 आम्ही पहिल्यांदा पाहिलं तर घेसर स्पर्धेमध्ये, पण त्यानंतर मी तर म्हणेल ना थोडासा निलेश हा संघ उशीर आला या वर्षी खेळायला. जर अजून लवकर आला असता तर आपल्या नावाचा देखील दबदबा निर्माण केला असता. आणि आता करतोय, काय बॅटिंग करतोय बघा ना, जबरदस्त. कोपर संघ आपण बोलले तर खेळताना दिसत नव्हता, पण आता 40+ संघ बनवलाय ना. खरं तर मी संदेश नारकर आणि त्याच्या सहकार्याने धन्यवाद देईल. जबरदस्त संघ बनवला. आत्मविश्वास प्रत्येक खेळाडू फटक्यामध्ये बघायला मिळते. तुमच्याकडे आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे. चेंडू ऑन साइडला, जबरदस्त, लाजवाब. काय फटका होता बघा, फटका बनवला यावेळेला. आणि चेंडू चालला फाईन लेग सीमारच्या बाहेर, चौकार. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला 71 धावा. प्रमोद 42 धावांचं योगदान देतो. पाहिजे प्रमोद या स्पर्धेतील पहिल्या 50 धावा कुठला खेळाडू ठरतोय का. हा चेंडू यावेळेला लाजवाब फटका. चेंडू चालला मिड विकेट सीमारेषा पार, दे दनादन षटकार. थँक्यू डीजे. करण काळन प्रमोद जणू काय आज डगआउट मधनं सेट होऊन दिसतोय. जणू काय चेंडू त्याला फुटबॉल दिसतोय. काय बॅटिंग करतोय, वैयक्तिक खेळतोय. तब्बल आपण बोलले तर 48 आणि संघाची धावसंख्या धाव फलकामध्ये अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत 77 धावा. किरण गोलंदाजी मार्कस टाकला प्रमोद. चेंडू कार्पेट ड्राइव्ह डाऊन द ग्राउंड. एक धाव कंप्लीट केले पाहिजे. लॉंग ऑफला चेंडू फील्ड होते का मिस फील्ड होते. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रमोद 50 धावा कुठतोय. जरा बॅट दाखवायचे प्रमोद. क्या बात आहे, काय बॅटिंग केले बघा. चोळेगावचे खेळाडू देखील अभिनंदन करतात, कारण जबरदस्त कामगिरी. धावा झाले, धाव फलकात आपण पाहू शकता या वेळेला 93 धावा, 2 चेंडू, 96 धावा हायएस्ट आहे. पाहिजे कोपर संघ हायएस्ट धावा कुठतोय काय स्पर्धेत बघा. खेळाडू देखील येत आहेत. आनंद, कारण का आनंद का झाला, कारण आपण म्हणजे तर कोपर संघ नवीन संघ आणि त्यांच्या का खेळाडूंनी 50 धावा कुठलेत ना कोपर. आपण म्हणजे कारण यापेक्षा आनंद का असणार कोपरच्या खेळाडूंना आणि कोपर संघाला धोक्याचा इशारा अशोक पाटील पुढच्या वर्षी. चेंडू वाईड यॉर्करचा वापर केला या वेळेला. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता या वेळेला 93. एक चेंडू बाकी, 96 धावा ही असेल. अशोक पाटील आम्हाला माहिती द्यायची की हा कितवा खेळाडू ठरतोय 50 धावा कुठणारा. राजू काठेच्या नावावर 3 अर्धशतक. अशोक पाटील लगेच आपला लेखा झोका काढतायत. चेंडू या वेळेला उंच गेलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक मात्र दूरवर आहे. चेंडू नोमॅन लाईन्स मध्ये भरतोय. 2 धावा पूर्ण केल्या पाहिजे. तिसरी धाव होते का, आणि धावा झाल्या धाव फलकावरती आपण पाहू शकता या वेळेला 95 धावांची भागीदारी. जरा जोरदार डाव दे प्रमोद आणि सुखनाथ साठी. जोपर्यंत प्रमोद आणि सुखनाथ मैदानातून बाहेर येतो पण टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. काय बॅटिंग केले, जबरदस्त. सुखनाथने बॅटिंग तब्बल धावा कुठल्या आपल्या संघासाठी आपण पाहू शकता 33 धावांचं योगदान दिले. बघा सर्व खेळाडू अभिनंदन करतात. चोळेगावच्या खेळाडूंचं देखील मी अभिनंदन करेल, कारण बघा स्पोर्ट्समॅनशिप दाखवतात. धावा झाल्या धाव फलकात 95, 96 धावांचं लक्ष असणार आहे.